राज्य पातळीवर व्हीआयपी रुग्णांसाठी मनोरुग्णालयांची निर्मिती करा अशा आशयाचं पत्र माजी आमदार अनिल गोटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपहासात्मक टोला लगावत पाठवलंय। सद्यस्थितीत राज्यभरात मुर्दे आणि थडगे उकरण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। राज्यात अशा मनोवृत्तीच्या नेत्यांना राज्य सरकार संरक्षण देत असल्याचा आरोप माजी आमदार गोटेंनी केलाय। दिवसागणिक आकाशाला भिडणारी महागाई, दिशाहीन झालेली बेरोजगारी या प्रश्नांनी सामान्य माणसाला जीवन जगणं कठीण होत आहे। शेतमालाच्या भावाचा प्रश्न दिवसागणिक अवघड होतोय। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी इतर बाबींवर अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा होऊन उपाय शोधून काढणं अपेक्षित असताना त्याऐवजी औरंगजेबाची कबर, वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा प्रश्न, दिशा सालियन हत्याकांड यावरून सभागृहात अकांत तांडव केल्याचं बघायला मिळालं। ज्या विषयावर संबंध नाही अशा विषयावर केवळ मानसिक संतुलन हरवलेले लोकच बोलू शकतात। यामुळे राज्याचे जास्त नुकसान होऊ नये, जनतेला दिलासा मिळावा यासाठी माजी आमदार अनिल गोटे यांनी उपहासात्मक पत्र पाठवत व्हीआयपी मानसोपचार रुग्णालयाची स्थापना करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे माजी आमदार गोटे यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।